वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे। वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीनं 2 महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल 1.25 लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे। तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झालाय, त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे। वाहतूक पोलिसांचा सीसीटीव्ही कंट्रोल रूम। या कंट्रोल रूम मधून संपूर्ण पुणे शहरातील वाहतुकीवर नजर ठेवली जाते। पुण्यातील जवळपास 300 चौकात 1250 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना टिपलं जातं। एप्रिलमध्ये हा कंट्रोल रूम स्थापन केला तेव्हापासून 2 महिन्यात 1,31,000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। यात PMPML आणि STच्या बससह 1,000च्या वर सरकारी वाहनांचाही समावेश आहे। 1 एप्रिलपासून आम्ही ही एक स्कीम राबवलेली आहे। आमच्या कमांड कंट्रोल रूममध्ये साधारणतः 35 कर्मचारी बसवलेले आहेत आणि जे व्हायोलेशन होतात ट्रॅफिकचे, त्या व्हायोलेशनमध्ये जे काही सेक्शन असेल मोटर व्हेकल ॲक्टचे, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। सीसीटीव्हीने टिपलेल्या या 1.25 लाख बेशिस्त वाहन चालकांपैकी 24,000 जणांनी दंड भरला। दंडाची पद्धतही ऑनलाईन। नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचा फोटो संगणकावर काढला जातो। लगेच संगणकाद्वारेच वाहन चालकाच्या फोनवर फोटोची लिंक आणि दंडाचा SMS पाठवला जातो। वाहन चालकाचा फोन नंबर नसेल तर वाहन नोंदवलं गेलेल्या पत्त्यावर दंडाची नोटीस बजावण्यात येते। SMS किंवा नोटीस मिळूनही दंड भरला नाही तर दुसऱ्या वेळेस नियमभंग झाल्यास अशा वाहन चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स कायमचं रद्द केलं जाणार। माझ्याकडनं काल RTOचा नियम तोडला गेला, सिग्नल माझ्याकडनं तुटला गेला आणि घरी गेल्यानंतर असं कळालं की मेसेज मला आला आहे। मी मेसेज पाहून परत पोलीस कार्यालय संपर्क साधला गेलात आणि आता मी दंड भरण्यासाठी इथं आलेलो आहे। वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तकही इतिहास जमा झाले। पोलिसांकडे स्वाईप मशीन आली आहेत। ह्या मशीन सर्व फील्डवर गेल्या आणि फील्डवर जे काही आमचे पावती बुक होते ते पूर्णपणे आता जमा करण्यात आलेले आहे। एकही पावती बुक आम्ही आता वापरत नाही, म्हणजे कुठलाही पेपर वापरत नाही, कुठलीही कॅश फील्डवर घेतली जात नाही। वाहतूक नियम मोडताना सीसीटीव्हीनं टिपलं तर दंड फक्त एकाच कारणासाठी होत नाही, म्हणजे दुचाकी चालकाने सिग्नल तोडला तर सिग्नल तोडण्यासाठी आणि हेल्मेट घातलं नसेल तर त्यासाठीही दंड होतो। त्यामुळे पुणेकरांनो, वाहन चालवताना सावधान, तुमच्यावर तिसऱ्या डोळ्याची म्हणजे सीसीटीव्हीची नजर आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।